तर आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला थ्री फेज सप्लाय किंवा आपण त्याला पॉलीफेज सप्लाय असं म्हटलं जातं. तर हा पॉली या शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल का ज्या ठिकाणी एकपेक्षा जास्त फेज असतात अशा सप्लायला काय म्हटलं जातं, पॉलीफेज असं म्हटलं जातं. तर AC सप्लायमध्ये आत्तापर्यंत आपण फर्स्ट इयरमध्ये साधारणपणे AC सप्लायची व्याख्या पाहिलेली आहे. म्हणजेच जो सप्लाय आपली करंट व दिशा सतत बदलतो त्याला काय म्हटलं जातं, AC सप्लाय किंवा अल्टरनेटिंग करंट असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, टाईम पिरियड म्हणजे काय असतं, ॲव्हरेज व्हॅल्यू काय असते, RMS व्हॅल्यू म्हणजे काय, पीक व्हॅल्यू, क्रेस्ट व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर. तर अशा वेगवेगळ्या टर्म्स आपण AC बाबत पाहिलेल्या आहेत. आणि AC सप्लायमध्ये सिंगल फेजमध्ये जी पोलॅरिटी असते साधारणपणे तिला आपण फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग असं म्हटलं जातं. फेजचं काम काय असतं, स्विचपासून उपकरणापर्यंत किंवा सप्लाय सोर्सपासून उपकरणापर्यंत प्रवाह पाठवण्याचं काम कोण करतं, फेजचं असतं. आणि न्यूट्रल जे असते त्या न्यूट्रलचं काम काय असतं, तर प्रवाहाचा परतीचा मार्ग साठी काय वापरलेलं असतं, न्यूट्रल वापरलेली असते. आणि तिसरी असते सिंगल फेजमध्ये आर्थिंग. आर्थिंग ही कशासाठी वापरली जाते, फक्त सुरक्षिततेसाठी वापरली जाते. ज्या उपकरणांची बॉडी किंवा ज्या उपकरणाला आपला नेहमी स्पर्श होणार आहे अशा उपकरणाची बॉडी जर धातुयुक्त मटेरियलपासून बनवलेली असेल तर त्या बॉडीला काय केली जाते, आर्थिंग दिली जाते. फेज ही P या अक्षराने दर्शवली जाते, न्यूट्रल ही N या अक्षराने आणि आर्थिंग ही E या अक्षराने काय केली जाते, दर्शवली जाते. फेजसाठी रेड कलरची वायर वापरतात, न्यूट्रलसाठी साधारणपणे ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरची वायर वापरली जाते आणि आर्थिंगसाठी नेहमी हिरव्या कलरच्या वायरचा वापर केला जातो. तर इथपर्यंत आपण अल्टरनेटिंग करंट सिंगल फेजमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर RLC सर्किट पाहिलेलं आहे. पॉवर फॅक्टर काय असतं, ॲक्टिव्ह पॉवर काय असते, रिॲक्टिव्ह पॉवर काय असते, हे सर्व मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. आणि आपल्याला या सेकंड इयरला थ्री फेज किंवा ज्याला आपण पॉलीफेज म्हटलं जातं त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण हे पाहिलं, थ्री फेज म्हणजे काय असतं किंवा पॉलीफेज कशाला म्हटलं जातं त्याचं इंट्रोडक्शन जे आहे, पहिली स्लाइड. देअर आर टू टाइप्स ऑफ सिस्टम अवेलेबल इन इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटसाठी दोन प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात, सिंगल फेज अँड थ्री फेज सिस्टीम. सिंगल फेजची पद्धत वापरतात, थ्री फेजची पद्धत वापरली जाते. इन सिंगल फेज सर्किट देअर विल बी ओनली वन फेज, that is the current will flow through only one wire and there will be one return path is called neutral line to complete the circuit. म्हणजे सर्किट कंप्लीट होण्यासाठी प्रवाह उपकरणापर्यंत पोहोचवण्यासाठी फेज सिंगल फेजमध्ये आणि त्या प्रवाहाचा पुन्हा परतीचा मार्गासाठी का वापरलेली असते, न्यूट्रल वापरलेली असते. So in single phase minimum amount of power can be transported. सिंगल फेजच्या साहाय्याने आपल्याला कमीत कमी पॉवर काय करता येते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते. Here the generating station and load station will also be single phase. This is an old system using from previous time. सुरुवातीला ज्यावेळेस विजेचा शोध लागला त्यावेळेस फक्त ही सिंगल फेज पद्धत जी असते ती सिंगल फेज पद्धत काय करत असत, वापरत असत. त्यानंतर इन 1882 न्यू
इन्व्हेशन हॅज बीन डन ऑन पॉलिफेज सिस्टम. 1882 पासून साधारणपणे ही पॉलिफेज सिस्टम जी आहे ती काय झालेली आहे, अस्तित्वात आलेली आहे. दॅट मोर दॅन वन फेज कॅन बी यूज्ड फॉर जनरेटिंग, ट्रान्समिटिंग अँड फॉर लोड सिस्टीम. म्हणजे या पद्धतीमध्ये काय केलं जातं, 3 फेजचा वापर, म्हणजे विजेची निर्मिती 3 फेजने केली जाते. विजेचं ट्रान्सपोर्टेशन, आपण ज्याला पारेषण असं म्हटलं जातं, ते 3 फेजमध्ये केलं जातं आणि डिस्ट्रीब्युशन सुद्धा काय केलं जातं, 3 फेजनेच केलं जातं. Where 3 phases are sent together from the generator to the load. म्हणजे जनरेटर पासून किंवा अल्टरनेटर पासून 3 फेज हे एकत्रित काय केलं जातं, लोड सेंटरपर्यंत पाठवलं जातं. Each phase are having a phase difference of 120 degree. प्रत्येक फेजचा फेजमधील फेज डिफरन्स जो असतो तो किती असतो, 120 डिग्रीचा असतो. दॅट इज 120 डिग्री अँगल इलेक्ट्रिकली. सो फ्रॉम द टोटल ऑफ 360 डिग्री 3 फेज आर इक्वली डिवायडेड इंटू 120 डिग्री. आपण सर्कलचा पूर्ण जर अँगल जर पाहिला तर तो किती असतो, 360 डिग्रीचा असतो. आणि हा 3 फेजमध्ये 360 भागिले आपण 3 जर केलं तर किती, एका फेजचा अँगल किती येणार आहे, 120, 120 एवढा येईल. द पॉवर इन 3 फेज सिस्टम इज कंटिन्युअस ॲज वेल ॲज ऑल द 3 फेजेस आर इन्व्हॉल्व्ड इन जनरेटिंग द टोटल पॉवर. द सायनोसॉइडल वेव्स फॉर 3 फेज सिस्टम इज शोन बिलो. तर याचं ज्या साईन वेव्ह जी असते किंवा सायकल जे असतात ते आपल्याला याच्यामध्ये पुढच्या स्लाइडमध्ये पाहायच्या आहेत. तर आपल्याला पॉलिफेज, डेफिनेशन ऑफ पॉलिफेजची व्याख्या. तर अ पॉलिफेज सिस्टम इज अ मीन्स ऑफ डिस्ट्रीब्युटिंग alternating current, electrical power, where the power transfer is constant during each electrical cycle. Polyphase systems have 3 or more energized electrical conductor carrying alternating current with a defined phase angle between the voltage waves in each conductor. For 3 phase voltage, the phase angle is 120 degree. आणि रेडियन्समध्ये जर आपण म्हटलं तर 2.09 रेडियन्स एवढं काय असतं, त्या प्रत्येक फेजमधील फेज अँगल असतो. पॉलिफेज सिस्टम आर particularly useful for transmitting power to electrical motor which really on alternating current to rotate. The most common example is the 3-phase power system used for industrial applications and for power transmission. Compared to a single phase 2-wire system, a 3-phase 3-wire system transmits 3 times as much power for the same conductor size and voltage. तर याची व्याख्या पाहिली आपण. व्याख्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो, तर ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त फेज वापरलेले असतात त्याला काय म्हटलं जातं, पॉलिफेज असं म्हटलं जातं. आणि सिंगल फेजपेक्षा पॉलिफेज हे कसं आहे, याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस जास्त आहे. कंडक्टर कमी जाडीचा वापरावा लागतो. त्याचबरोबर पॉवर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एकाच वेळेस त्या पॉवरचं काय करता येतं, वहन आणि वितरण. त्याचबरोबर विजेची निर्मिती 3 फेजने करण्यासाठी काय लागतं, अल्टरनेटर जे असतं त्याची साईज कमी लागते. अल्टरनेटरची साईज कमी असल्यावर वाइंडिंगचा खर्च कमी येईल. पुन्हा ते फिरवण्यासाठी जी पॉवर लागणार आहे
ती पॉवर कमी लागणार आहे. म्हणून सिंगल फेज काय केलं जातं, फक्त घरगुती याच्यामध्ये वापरलं जातं. बाकी कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलमध्ये कशाचा वापर केला जातो, मोठ्या प्रमाणामध्ये 3 फेजचा वापर केला जातो. आणि पुन्हा मग त्या ठिकाणी सिंगल फेजची जर आवश्यकता असेल तर 1 फेज आणि न्यूट्रल वापरून सिंगल फेजचा वापर कमर्शियलमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये केलेला असतो. तर लक्षात आलं असं आपल्या का सिंगल फेजपेक्षा 3 फेज मधील ॲडव्हान्टेजेस, फायदे जे आहेत ते कसे आहेत, जास्त प्रमाणामध्ये आहेत. म्हणून काय केलं जातं, 3 फेज ऐवजी सिंगल फेजचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. तर ही जी फेज सिक्वेन्स जी असते 3 फेजमध्ये, फेज सिक्वेन्स म्हणजे ज्या 3 फेज ज्या आहेत त्या 3 फेजपैकी 1 फेज काय असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूला असणार आहे. 1 फेज मिनिमम व्हॅल्यूला असणार आहे आणि 1 फेज 0 व्हॅल्यूला असणार आहे. याला काय म्हटलं जातं, फेज सिक्वेन्स असं म्हटलं जातं. फेज रोटेशन or phase sequence is the order in which the voltage waveforms of polyphase AC source reach their respective peaks. For a 3-phase system, there are only 2 possible phase sequences, 1 2 3 and 3 2 1, corresponding to the 2 possible directions ऑफ अल्टरनेटर रोटेशन. म्हणजे यामध्ये आपलं जर याचं फेज सिक्वेन्स जर 3 फेजमध्ये म्हटलं तर सिंगल फेजमध्ये काय असतं, एकच फेज त्या ठिकाणी वापरलेली असते आणि 3 फेजमध्ये काय असतं, 3 फेज वापरलेले असतात. त्या 3 फेजमधील एक जी फेज आहे ती 0ला असेल, दुसरी फेज ही मॅक्झिममला असेल आणि तिसरी फेज ही निगेटिव्हला असते. तर यामुळं आपल्याला हा अल्टरनेटिंग करंट, 3 फेजमधील अल्टरनेटिंग करंट जो असतो तो आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित सप्लाय होताना दिसतो. तर याची जी फेज सिक्वेन्स असते त्या फेज सिक्वेन्समध्ये त्याचा जर आपण फेज सिक्वेन्सचा ही सायकल जर पाहिली, याचा पॉवर पॉईंट जर पाहिला तर ब्लॅक कलरने दाखवलेली जी सायकल आहे ती कुठपासून सुरू झालेली आहे, 0 पासून सुरू झालेली आहे. रेड कलरची जी फेज 2 ज्याला म्हटलेलं आहे ती फेज काय आहे, 0च्या खाली काय सुरू होते, मायनस व्हॅल्यू सुरू होते. म्हणजे ती काय आहे, मिनिमम व्हॅल्यूला आहे. आणि तिसरी फेज जी ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे तिची व्हॅल्यू कशी आहे, मॅक्झिमम आहे. या ठिकाणी हे जे फेज सिक्वेन्स जे आहे इथं आपल्याला 3 कलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रेड, त्यानंतर पहिली जी फेज दाखवली ब्लॅक कलरने दाखवली, दुसरी जी दाखवली रेड कलरने दाखवली आणि तिसरी जी दाखवली ती ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे. आणि याला काय म्हटलं जातं, RY B, R रेड, Y येलो आणि B ब्ल्यू. परंतु या ठिकाणी येलो न दाखवता या डायग्राममध्ये काय दाखवलेले आहे, ब्लॅक दाखवलेले आहे. कारण येलो कलर या ठिकाणी आपल्याला उठून दिसला नसता म्हणून हे येलो ऐवजी व्हाईट याच्यावरती ब्लॅक हे उठून दिसतं. म्हणून हे या ठिकाणी फेज 1 ही ब्लॅक कलरमध्ये दाखवली, फेज 2 ही रेड कलरमध्ये आणि फेज 3 ही काय केलेली आहे, ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने 2 फेजमधील जो फेज अँगल जो आहे तो किती आहे, 120 डिग्रीचा आहे. आणि टोटल तिन्हीचा जर म्हटलं तर किती असतो, तो 360 डिग्री असतो. त्यानंतर आपल्याला जनरेशन ऑफ 3 फेज सप्लाय. तर अल्टरनेटरमध्ये 3 फेजची निर्मिती कशा पद्धतीने होते या ठिकाणी सुद्धा 3 कलरमध्ये पुन्हा याची सायकल दाखवलेली आहे.
रेड, ग्रीन आणि ब्ल्यू कलरमध्ये. बाजूलाच अल्टरनेटरचा स्टेटर आणि रोटर दाखवलेला आहे. या ठिकाणी 3 फेजची निर्मिती जी असते ती 3 फेजची निर्मिती कशा पद्धतीने होते ती या स्लाइडमध्ये दाखवलेली आहे. आणि त्यानंतर यामध्ये याची जी सायनोसॉइडल वेव्ह म्हणजे तिन्ही सायकल ज्या असतात त्या कशा पद्धतीने 0 व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यूला कशा पद्धतीने जातात ते या सायनोसॉइडल वेव्ह या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्याला सिंगल फेजपेक्षा या पॉलीफेजचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज सप्लाय. द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलीफेज सिस्टम or single phase system are polyphase motors have a uniform torque where most of single phase motor have pulsating torque. 3 फेजच्या मोटरचा टॉर्क हा जो असतो 3 फेज मोटरचा टॉर्क हा नेहमी कसा असतो? सारखा असतो. आणि सिंगल फेज मोटरचा टॉर्क हा त्या टॉर्कमध्ये धरसोडपणा होतो, कमी जास्त होतो. म्हणून सिंगल फेजपेक्षा 3 फेज सप्लाय काय केला जातो? जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. अ पॉलीफेज ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्स लेस कंडक्टर मटेरियल दॅन अ सिंगल फेज लाईन. पॉलीफेज लाईनसाठी किंवा 3 फेज लाईनसाठी कंडक्टरची साईज जी असते ते कंडक्टर कमी जाडीचे वापरावे लागतात. आणि सिंगल फेजसाठी काय असतो? मध्ये करंट जास्त असतो. करंट जास्त असल्यामुळं काय वाढणार आहे? कंडक्टरची साईज वाढणार आहे. करंट वाढला कंडक्टरची साईज वाढते. आणि व्होल्टेजवरती काय वाढतं? 2 कंडक्टरमधील अंतर जे असतं ते व्होल्टेजवरती वाढत असतं. ट्रान्समिटिंग द सेम अमाऊंट ऑफ पॉवर ॲट द सेम व्होल्टेज. म्हणजे सारख्याच व्होल्टेजची पॉवर आपल्याला कमी जाडीचे कंडक्टर वापरून काय करता येतं? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वहन करता येतं. तर अशा पद्धतीने याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते ॲडव्हान्टेजेस अजून काही या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज सप्लाय पुन्हा ही पुढची जी स्लाइड आहे. The amount of conducting material required to transfer given amount of power is minimum a 3 phase system. म्हणजे कंडक्टरला लागणारं मटेरियल, कंडक्टरची जाडी कशी वापरावी लागते? सिंगल फेजपेक्षा 3 फेजमध्ये कमी जाडीचे वापरावे लागतात. त्यानंतर द instantaneous power in a 3 phase system never falls to 0 resulting in smoother and better operating characteristics of load. म्हणजे 3 फेजमध्ये लोड काही प्रमाणात जरी वाढला तरी फार काही असा फरक पडत नाही. परंतु सिंगल फेजमध्ये लोड वाढू द्या, लगेचच घरातली लाईट वगैरे काय होईल? डिम होईल. व्होल्टेज ड्रॉप जास्त होतो. सिंगल फेजमध्ये व्होल्टेज ड्रॉपचं प्रमाण जे असतं ते काय होतं? जास्त प्रमाणामध्ये होतं. म्हणून सिंगल फेजऐवजी काय केला जातं? 3 फेजचा वापर कमर्शियल आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये केला जातो. 3 फेज सप्लाय इज रिक्वायर्ड बाय 3 फेज इंडक्शन मोटर विच आर वाइडली यूज्ड इन इंडस्ट्री बिकॉज ऑफ देअर rigidness, longer life, higher torque, low initial cost and maintenance cost. तर सिंगल फेज मोटरपेक्षा 3 फेज मोटर जे असतात त्यांची ताकद जास्त असते, आयुष्य जास्त असतं आणि त्यांना थोडंफार व्होल्टेज कमी जास्त झालं तरी काही जास्त फरक पडत नाही. आयुष्य जास्त आहे, टॉर्क जास्त आहे, किंमतसुद्धा कशी आहे? सिंगल फेज मोटरपेक्षा 3 फेज मोटरची किंमत नेहमी कशी असते? कमी असते. वाइंडिंग कमी लागते 3 फेजसाठी. म्हणून सिंगल फेजपेक्षा 3 फेजचा वापर जास्त प्रमाणामध्ये केलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? पॉलीफेज सप्लायबद्दल माहिती पाहिलेली
आहे. आणि पॉली मीन्स मोर दॅन वन फेज इज कॉल्ड पॉलीफेज सप्लाय. काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर टू फेज सिस्टमचा सुद्धा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. पुढे काही वेल्डिंग मशीन वगैरे 2 फेजवरती चालतात, मग त्या ठिकाणी टू फेज वापरणं आवश्यक आहे. मग टू फेज त्या ठिकाणी पाहिजे म्हटल्यावरती काय टू फेजचं जनरेटिंग स्टेशनपासून डायरेक्ट तिथपर्यंत टू फेज आणण्याची गरज आहे का? नाही, आपल्याकडं 3 फेज उपलब्ध आहे. त्या 3 फेजमधील कुठल्याही 2 फेज जर आपण याच्यासाठी जर वापरल्या तर आपल्याला त्या ठिकाणी चालू शकतं. म्हणून पॉली मीन्स मोर दॅन वन. मग या ठिकाणी 2 फेजचा वापर केला जातो, 3 फेजचा वापर केला जातो, पण जास्तीत जास्त 3 फेज वापरण्याचा काय केलेला असतो, प्रयत्न केलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण पॉलीफेजबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि ही आपल्याला माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. आणि यावरती आपल्या पद्धतीने किंवा तुम्ही निमीचा वेबसाईटवरती गेल्यानंतर किंवा DGTच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी DGTने निमीमार्फत एक ॲप त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. आपण त्या ठिकाणी तो ॲप डाउनलोड करून प्ले स्टोअरमधून तो ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती आपल्याला 25 क्वेश्चनची क्वेश्चन बँक, 50ची अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन बँक आहेत. आणि त्या क्वेश्चन बँक जर आपण सोडवल्या तर लेक्चर झाल्याबरोबर त्याच दिवशी जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समजेल. आणि नंतर ज्यावेळेस लॉकडाऊन नंतर आपला ITI सुरू होतील त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल, प्रॅक्टिकलवरती भर देता येईल. म्हणून सध्या जो लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे बराचसा वेळ आहे तो जर आपण ह्या थेअरीसाठी जर खर्च केला, याच्यावरती मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्याकडं एखादा ऑब्जेक्टिव्हचा पुस्तक असेल त्यामधून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन या टॉपिकवरील सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण शंका असेल तर कॉन्टॅक्ट करा. नेहमी आपलं सहकार्य आपल्याला सहकार्य दिलं जाईल. धन्यवाद.